मित्रांनो, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स किंवा रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आपला M3 चा जो पेपर आहे हा बॅकलॉगचा आहे. काही मुलांचा क्रिटिकलचा गोल्डनचा आहे, पण 100% गॅरंटेड आपल्याला आता मी जो पॅटर्न सांगणार आहे हा पॅटर्न तुम्ही फॉलो केला तर 45 प्लस आउट ऑफ 70 तुम्ही फक्त 15 ते 16 तासात म्हणजे 2 दिवसात घेशाल आणि तुमचा M3 गॅरंटेड स्कोर करशाल. मित्रांनो, मोस्ट IMP जे फिक्स पेपरला येणार आहे तेच आता मी सांगणार आहे, कारण एवढं मोठं पुस्तक आहे त्याच्यातनं एवढं आता करण्यात वेळ नाही. आपल्याला ठराविकच पाहिजे की कुठल्या युनिटमधनं काय करायला पाहिजे, कशावर प्रश्न येतो आणि काय सोडायला पाहिजे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि तोच पॅटर्न मी इथे डिस्कस करणार आहे, जेणेकरून M3चं टेन्शन सोडून द्या. हा तुमचा M3चा लास्ट अटेम्प्ट असेल मेकॅनिकलचा, ही मी तुम्हाला 100% गॅरंटी देईल. सो फ्रेंड्स, आपलं चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. मी प्रोफेसर मंगेश खैरे, पर्पल लाईट इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. सो बघूया आपल्याला M3 यावेळी काढायचा आहे आणि तो स्कोरिंग मध्ये कसं करायचं. बघा, पहिला क्वेश्चन असतो MCQचा बिलकुल अभ्यास करायचा नाही, कारण MCQ एकतर आपल्याला कॉलेजमध्ये सांगितलं जातं, मित्राकडून भेटलं जातं, कारण तिथे फक्त एवढंच लिहायचंय 1चं A 2चं B, बाकी जास्त एक्सपेन्शनची गरज नाही. आणि थेरीचा अभ्यास केला की MCQ आपोआप सोडवता येतो. ते हार्डली 6 क्वेश्चन आहे 10 मार्कला. सो MCQचा वेगळा अभ्यास करायचा नाही. MCQ याच्या अभ्यासाने आपोआप होऊन जातो. मेन क्वेश्चन मधला छोटासा पॉईंट विचारला जातो. ॲव्हरेज प्रत्येक मुलाला MCQ ला 7 मार्क पडतात, काही 10 तर सगळ्यांनाच पडतात, म्हणजे ॲव्हरेज 7 मार्क पडतात. ओके, बघा आता याच्यानंतर तुम्ही येणार युनिट क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये. आता हे लक्षात घ्या, इथे क्वेश्चनला क्वेश्चन ऑर असतो. बघा, 4 ला 5 ऑर, 6 ला 7 ऑर. म्हणजे काय असतं, M3 मध्ये क्वेश्चनला क्वेश्चन ऑर असतो. सो तुम्ही क्वेश्चन नंबर 2 घेतला तर 2 पूर्ण सोडवा, 3 सोडवता तुम्हाला येणार नाही, तो ऑरला जाईल. किंवा 3 घेतला, 3 पूर्ण सोडवा, 2 तुम्हाला सोडवता येणार नाही, तो ऑरला जातो. तो क्वेश्चनला क्वेश्चन ऑर असतो. मुलं काय करतात, 2 मधला AB आणि 3 मधला C असं सोडवता. असं चालत नाही, हे क्लिअर करून घ्या. स्पेसिफिकली DSYच्या मुलांनी ते पहिलं क्लिअर करून घ्या. आता बघा, क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये काय करायचं, हा आहे युनिट नंबर 3 स्टॅटिस्टिक मध्ये एकूण आपल्याला 10 पॉईंट्स आहे. सगळे मीन, मीडियन, मोड वगैरे सगळे आपण काउंट केले तर 10 पॉईंट त्यांच्यावर प्रश्न येतात. पण 10 पैकी तुम्हाला फक्त इथे मी 5च पॉईंट दिले. 5 पॉईंट डायरेक्ट स्किप करून द्या. हे 5च पॉईंट केले तरी तुम्हाला 15 मार्क गॅरंटेड पडतात. एकतर क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 कुठेतरी तुम्हाला या 5 पैकी 3 पॉईंट एकाच बीट मध्ये येतील. असं नाही की दोन्ही पण क्वेश्चन मध्ये इकडे 3 कव्हर होता, इकडे 3 कव्हर होता, असं नाही. दोघांपैकी एका ठिकाणी एकतर क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 मध्ये 5 पैकी कुठले पण 3 बीट एकत्र येणार आहे, तुमचे 15 मार्क सिक्युअर होणार आहे. क्लिअर. सो ऑप्टिमाइज स्टडी करायचं, सगळं नाही. त्यातलं काय इम्पॉर्टंट आहे जे फिक्स येणार आहे, कारण 10चे 10 पॉईंट करून 15 मार्क पडताय आणि 5 पॉईंट करून 15 मार्क पडताय, तर 5 पॉईंट करूनच 15 पाडा ना. ते बाकीचे 5 करण्यात वेळ कशाला घालवतो, ते ऑरला जाणार आहे. सो बघा, स्टॅटिस्टिक मध्ये कोरिलेशन, रिग्रेशन या दोघांपैकी एक फिक्स क्वेश्चन असेल, त्याला जोडून मोमेंटचा एक फिक्स क्वेश्चन असेल. या दोघांपैकी एक 5 मार्क, हा 5 आणि 5 10 आणि या दोघांपैकी एक 5. सो 15, असे 15 मार्क तुम्हाला एका क्वेश्चन मध्ये फिक्स अटेम्प्ट होतील. सो 15 आणि 7 22 मार्कच तुमचं इथे काम बनतंय. लक्षात ठेवा, कोरिलेशन, रिग्रेशन पैकी एक प्रश्न असेल, मोमेंट्स एक फिक्स असेल, त्याच्यामध्ये 2 एक टेबलचा किंवा विदाउट टेबलचा, पण दोघांपैकी एक फिक्स असेल. आणि लीस्ट स्क्वेअर मेथड आणि इक्वेशन दोघांपैकी एक असेल. सो 5 15 मार्क फिक्स होता. याच्यानंतर आपण क्वेश्चन 2 3 नंतर येतो 4 5 ला. 4 5 मध्ये 3च बीट करा, कारण ह्या 4 बीट करा, कारण याच्यामध्ये पण खूप प्रोबॅबिलिटी आहे. आपला युनिट नंबर 5 याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे, खूप म्हणजे खूप व्हरायटी आहे. सब कोर्स टाइप्स, मेन टाइप्स असे काउंट केले, जवळजवळ 8 टाइप्स आहे. यस. सो बाकीचे जे आहे, जसं हायपोथेसिस आहे, टेस्ट वगैरे, त्यावरचे चाय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन, ते सगळे मी स्किप केले. यस. कंडिशनल, प्रोबॅबिलिटी वगैरे सगळे स्किप केले. फक्त मेन 4च टाइप्स तुम्हाला दिले, जिथे तू आपले 15 मार्क सिक्युअर होता. सो तुम्ही अभ्यास करताना फक्त या 4 टाइप्सवरचेच प्रॉब्लेम करा, बाकीचे 4 टाइप स्किप करा. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि कार्ड्स, डाईस, बॉल्स याच्यावरचे प्रॉब्लेम्स, एवढ्याच गोष्टी करा तरी तुमचे 15 मार्क इथे एकदम 100% सिक्युअर होता. सो हे 15 15 30 आणि 7 37. नंतर क्वेश्चन नंबर 6 7 ला आपण जातो. हा युनिट खूप मोठा आहे, याच्यात खूप मेथड्स आहे, जसं स्टोक्स थेरम, गॉस डायव्हर्जन्स थेरम, ग्रीन्स थेरम, वेक्टर आयडेंटिटीज खूप आहे. त्या खूप पैकी फक्त मी तुम्हाला 2च पॉईंट दिले आहे. बघा, जवळजवळ इथे 12-13 पॉईंट्स आहे, एकूण 12 ते 13 टाइप्स आहे. सगळ्यात मोठा युनिट आहे. याच्यापैकी 2च पॉईंट करा, डायरेक्शनल, डेरिव्हेटिव्ह आणि इरोटेशनल, तरी इथे तुमचे 10 मार्क सिक्युअर होता. कारण डायरेक्शनल, डेरिव्हेटिव्ह आणि इरोटेशनल एकतर कुठेतरी एकत्र येतं. क्वेश्चन नंबर 6 मध्ये समजा ए मध्ये डीडी आला तर बी मध्ये येईल इरोटेशनल, किंवा 7 मध्ये ए मध्ये डीडी आला तर बी मध्ये येईल इरोटेशन. हे दोघं सोबतच येतात कुठेतरी एका क्वेश्चन मध्ये. बघा, सो हे 37 आणि 10 47. सो आउट ऑफ 70
47 आणि जर तिकडे MCQ मध्ये आउट ऑफ मार्क पडलेच, मी ॲव्हरेज धरले 47 + 50च्या ॲबोव तुम्ही जाता फक्त 2 दिवसाच्या 15-16 तासाच्या स्टडीमध्ये. एवढा ऑप्टिमाइज स्टडी पूर्ण पुस्तकात बघा. इथे 13 मेथड आहे, 13 पैकी मी 2च दिल्या. इथे आहे तुम्हाला 8 पैकी 4 दिल्या. इथे 10 पैकी 5च दिल्या. सो सगळ्या याच्यात एकदम शॉर्ट करून दिले. सो या वेने ऑप्टिमाइज स्टडी करा. आणि जो क्वेश्चन नंबर 8-9 आहे तुम्ही सर क्वेश्चन नंबर 8-9चं काय झालं? यस, सो हा मी ऑप्टिमाइज स्टडीमध्ये ह्या आपल्या 45 मार्कच्या स्टडीमध्ये हा स्किप केल्याची गरज सुद्धा नाही. हा नाही केला तरी तुम्ही 45 मार्क घेताय. आणि जर एखाद्याचा सगळा अभ्यास झालाय ज्याला स्कोरिंग करायचं, मग त्यांनी काय करा, क्वेश्चन नंबर 8 अटेम्प्ट करा. 8 मध्ये 2च बीट असतात, ए आणि बी. त्याच्यात ए मध्ये येतो स्ट्रिंगचा प्रश्न आणि बी मध्ये येतो 1 डायमेन्शनल हीट इक्वेशनचा प्रश्न. बघा, ए मध्ये स्ट्रिंगचा आणि बी मध्ये 1 डायमेन्शनल हीट इक्वेशनचा प्रश्न असाच येणार. मग त्याची स्कोरिंग इथे होऊन जाईल. आणि ज्याला पास व्हायचं त्यांनी ह्याच वेने फॉलो करा, तुमचा M3 गॅरंटी स्कोर होईल. मित्रांनो, मी आयडिया दिली, तुम्हाला वाटतंय सर तुम्ही आयडिया दिली, आता आम्हाला पासिंग पण करून घ्या. सो हे सगळं मी तुम्हाला शिकवेल. तुम्हाला फक्त तुम्ही काय करा, पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲपचं सध्या ऑफर चालू आहे, त्या ऑफरमध्ये सबस्क्रिप्शन तुम्ही बाय करा. सबस्क्रिप्शन बाय केलं, ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा ॲप पर्पल आपल्या प्ले स्टोअरवरती आहे, तिथूनही करा किंवा डिस्क्रिप्शन लिंक आहे तिथूनही करा. ॲप्लिकेशनमध्ये एकदा गेले की तिथे सगळे टॉपिक्स मी मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेत शिकवले. ज्याला M3 काहीच येत नाही, मॅथ्स पूर्ण त्याने ब्लँक आहे, भीती वाटते, डायरेक्ट पेपरच द्यायचं नाही, तो सुद्धा आत्ता बसला. एवढे टॉपिक्स कळायला 15 ते 16 तास फक्त लागतील. 2 दिवसात तुम्ही एवढे सगळे टॉपिक्स बघशाल. काहीच येत नाही, कॅल्सी वापरता येत नाही, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काहीच येत नाही, त्याला सुद्धा M3 समजेल. आणि तो गॅरंटेड हे एवढे टॉपिक्स करून M3 यावेळी लास्ट पेपर देईल. बॅकलॉग मध्ये किंवा क्रिटिकल असेल, क्रिटिकल मध्ये गोल्डन असेल, गोल्डन मध्ये किंवा बॅकलॉग असेल, तुमचा हा मेकॅनिकलचा, ऑटोमेशन, रोबोटिक्सचा लास्ट M3 असेल, मी एवढी गॅरंटी देईल. फक्त मी जे शिकवेल त्याला परफेक्ट समजून घ्या. ॲप्लिकेशन मध्ये मी एकदम भारी केलंय, व्हिडिओज मध्ये सगळं शिकवलंय. व्हिडिओच्या सोबत तुम्हाला लगेच नोट्स दिल्या. नोट्स मध्ये सगळे प्रॉब्लेमचे एक्स्ट्रा प्रॉब्लेम प्रॅक्टिसला पण आहे. आणि त्याच्यानंतर हे अभ्यास झाल्यानंतर आपल्याला काय लागतं, IMP क्वेश्चन ते सुद्धा तिथे देऊन दिले. आणि प्लस आपण अभ्यास केलाय, पण आता प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय आपल्याला आयडिया क्लिअर नाही होणार, माझं काय चुकतंय काय नाही. सो 1 नाही 2 नाही, प्रिव्हियस 4 क्वेश्चन पेपर मी डायरेक्ट सॉल्व्ह करून दिले. आणि आपल्याला माहिती प्रिव्हियस इयरचे प्रश्न भरपूर रिपीट होता. सो प्रिव्हियस 4 पेपर सुद्धा सॉल्व्ह करून दिले. म्हणजे एकदा 16 तासात व्हिडिओ बघून घेतले एवढे की याच्यानंतर मागच्या प्रिव्हियसचे 4 पेपर सोडवा, बस M3 स्कोरच होईल. आणि ज्याला अबोव 70 पैकी 70 जायचं, अबोव 60 जायचं, त्याने हा पॅटर्न करून बाकी ॲप्लिकेशन मध्ये मी जे एक्स्ट्राचे व्हिडिओज दिले ते सगळे बघून टाका. गॅरंटेड तुमचा M3 हा लास्ट एक्झाम असेल. सो मित्रांनो, नक्की आपलं पर्पल ॲट ॲप्लिकेशन सबस्क्रिप्शन घ्या, बिंदास राहा. M3 येत नाही, M3 हा लास्ट एक्झाम असेल, तुम्ही स्कोर करा. येस, सो अजून काही डिटेल लागली तर कॉन्टॅक्ट करा. पण पर्पल ॲट ॲप्लिकेशन नक्की तुम्हाला फायदा होईल हे लक्षात ठेवा आणि M3 स्कोर करा. थँक्यू.